हॅलो स्टुडंट्स, तर बघा ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सच्या सिरीजचा याही लेक्चर नंबर 11. लास्ट लेक्चरपासून आपण ट्रान्झिस्टर टॉपिक स्टार्ट केलेला होता. मला वाटतं ट्रान्झिस्टर काय, ट्रान्झिस्टरचे जे काही दोन कॉन्फिगरेशन्स आहे जसं की PNP आणि NPN. PNP ट्रान्झिस्टरमध्ये करंट फ्लो कसा असतो, PNP ट्रान्झिस्टरच्या साइन कन्व्हेन्शन्स. NPN ट्रान्झिस्टरमध्ये करंट फ्लो कसा असतो, NPN ट्रान्झिस्टरच्या साइन कन्व्हेन्शन्स. त्यानंतर ट्रान्झिस्टरचे डिफरंट मोड्स ऑफ ऑपरेशन, की ॲक्टिव्ह रिजन काय असतो, पॅसिव्ह रिजन काय, ॲक्टिव्ह रिजन काय, सॅच्युरेशन रिजन काय, कट ऑफ रिजन, कोणत्या रिजनमध्ये ट्रान्झिस्टरचं नेमकं वर्किंग काय असतं, इनपुट जंक्शन कोणता असतो, आउटपुट जंक्शन कोणता असतो, ह्या सर्व गोष्टी आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केल्या. आणि सोबत आपण दोन एक्झाम्पलसुद्धा समजून घेतले की हाऊ टू फाइंड रिजन ऑफ ट्रान्झिस्टर ऑपरेशनचा रिजन कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण दोन एक्झाम्पलच्या फॉर्मॅटमध्ये समजून घेतलेले. आता त्याच लेक्चरला त्यालाच आपण समोर कंटिन्यू करत आज बघूया आपण ट्रान्झिस्टरचा नेक्स्ट टॉपिक, तो म्हणजे आहे ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन आणि ट्रान्झिस्टरच्या डिफरंट कॉन्फिगरेशनमधल्या प्रॉपर्टीज. बघा काय आजचा टॉपिक, ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन, ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन, ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन अँड प्रॉपर्टीज. ट्रान्झिस्टरचे आपण डिफरंट कॉन्फिगरेशन समजून घेऊ कोणकोणते आहेत आणि त्या वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनमध्ये ट्रान्झिस्टरच्या नेमक्या प्रॉपर्टीज काय काय आहेत. कारण तुम्हाला या प्रॉपर्टीजवर बेस्ड आणि कॉन्फिगरेशनवर बेस्ड सिंगल वन लाइनर क्वेश्चन्स सेटमध्ये किंवा गेटमध्ये विचारू शकतात. त्यापैकी बघा ट्रान्झिस्टरची डिपेंडिंग अपॉन ट्रान्झिस्टरचं कोणतं टर्मिनल तुम्ही इनपुट आणि आउटपुट दोन्ही जंक्शनला कॉमन ठेवता, ट्रान्झिस्टरचे 3 कॉन्फिगरेशन्स म्हणतात. ट्रान्झिस्टरचे 3 कॉन्फिगरेशन्स आहे. त्यामध्ये असतं एक कॉमन बेस, पहिलं कॉन्फिगरेशन आहे कॉमन बेस, जसं की नावामध्ये दिसतंय कॉमन बेस. यामध्ये काय होत असेल तर बेस टर्मिनल हा इनपुट आणि आउटपुटला कॉमन असेल. कॉमन बेसमध्ये काय असेल, बेस टर्मिनल इज कॉमन इन बोथ इनपुट अँड आउटपुट रिजन. कॉमन बेस आहे म्हणजे बेस टर्मिनल हे कॉमन असलं पाहिजे. कॉमन बेस म्हणजे काय, बेस टर्मिनल हे कॉमन असलं पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे इनपुट जंक्शन कोणता असतो, तर इनपुट जंक्शन हे तुमचा किंवा इनपुट जंक्शन कोणता असतो, इमिटर बेस जंक्शन हा इनपुट जंक्शन किंवा त्याला म्हणतो आपण बेस इमिटर जंक्शन, हा आहे तुमचा इनपुट जंक्शन. बेस इमिटर हा आहे इनपुट जंक्शन. बेस इमिटर जंक्शन हा असतो इनपुट जंक्शन, बेस इमिटर हा आहे इनपुट जंक्शन, बेस इमिटर इनपुट जंक्शन. तर कलेक्टर बेस हा कोणता जंक्शन आहे, कलेक्टर बेस हा आहे आउटपुट जंक्शन. आउटपुट जंक्शन हे कुठं बघितलं आपण, तर कालच्या लेक्चरमध्ये आपण हे टॉपिक बघितलेले आहेत. कालचे लेक्चर बघितलं आपण, त्यामध्ये इनपुट जंक्शन, आउटपुट जंक्शन आणि आपण कॉमन बेस, कॉमन इमिटर, कॉमन कलेक्टर तिन्ही कॉन्फिगरेशन्स कशामध्ये समजून घेऊया, ॲक्टिव्ह रिजनमध्ये. तिन्ही कॉन्फिगरेशन कशामध्ये समजून घेऊया आपण, ॲक्टिव्ह रिजन. ॲक्टिव्ह रिजनमध्ये का, कारण ट्रान्झिस्टर ॲक्टिव्ह रिजनमध्ये ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून वर्क करत असतो, ॲज अ ॲम्प्लिफायर. मग आपल्याला माहिती आहे ॲक्टिव्ह रिजनमध्ये काय असतो, तर इनपुट जंक्शन आहे फॉरवर्ड बायसिंग. ॲक्टिव्ह रिजनमध्ये इनपुट जंक्शन कसं असतो, फॉरवर्ड बायसिंग. व्हाईल आउटपुट जंक्शन कसं असतो, रिव्हर्स बायसिंग. मग आपल्याला सर्किट डिझाईन करायचं आहे की ज्यामध्ये बेस टर्मिनल हा इनपुट आउटपुट दोन्हीला कॉमन असलं पाहिजे. इनपुट जंक्शन म्हणजे बेस इमिटर आणि आउटपुट जंक्शन म्हणजे कलेक्टर बेस. आणि इनपुट जंक्शन असलं पाहिजे फॉरवर्ड बायसिंगमध्ये, तर व्हाईल आउटपुट जंक्शन असलं पाहिजे रिव्हर्स बायसिंग. आता या सर्व गोष्टीला लक्षात ठेवता आपण काय करू, याचं सर्किट कन्स्ट्रक्ट करू. कोणाचं, कॉमन बेस कॉन्फिगरेशनचं. तर बघा कॉमन बेस कॉन्फिगरेशनचं सर्किट कसं बनेल मग, तर कॉमन बेस कॉन्फिगरेशनचं सर्किट असं काहीसं बनेल. बघा कसं बनेल, अगोदर इकडे ब्लॉक डायग्राम काढू आणि इकडे इलेक्ट्रॉनिक डायग्राम काढू. इकडे काढतो मी ब्लॉक डायग्राम पण काढतो आणि इलेक्ट्रॉनिक डायग्राम सुद्धा काढतो. बघा ब्लॉक डायग्राम हा असेल तुमचा, हा आहे इमिटर टर्मिनल, बेस, कलेक्टर. कोणत्या ट्रान्झिस्टर घेऊ आपण, NPN. हा आहे NPN. हा जो आहे हा कोणता आहे, इमिटर बेस किंवा बेस इमिटर हा आहे तुमचा इनपुट जंक्शन. हा कोणता जंक्शन आहे, इनपुट. आणि बेस कलेक्टर हा कोणता जंक्शन आहे, आउटपुट. हा इनपुट जंक्शन कसा पाहिजे आपल्याला, फॉरवर्ड बायसिंगमध्ये. इनपुट कसा पाहिजे, फॉरवर्ड. मग एन साईड आहे, तर एन साईडला फॉरवर्ड बायसिंगमध्ये करत असताना काय करावं लागेल, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट करावं लागेल. एन साईडला फॉरवर्ड बायसिंगसाठी बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट करावं लागेल आणि पी साईडला फॉरवर्ड बायसिंगसाठी बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट करावं लागेल. मग बघा हा असा बनेल तुमचा इनपुट जंक्शन.
हा म्हणजे तुमचा इनपुट जंक्शन. हे असेल निगेटिव्ह, हे असेल पॉझिटिव्ह. मग निगेटिव्ह एन साईडला, पॉझिटिव्ह पी साईडला. हा झाला तुमचा फॉरवर्ड बायसिंग. हे जे व्होल्टेज, या व्होल्टेजला काय म्हणतो आपण, व्होल्टेज असतं बेस इमिटर. बेस इमिटर, या हे व्होल्टेज बेस इमिटर, जे ह्या दोन टर्मिनलमधलं व्होल्टेज आहे, बेस इमिटर. त्यानंतर आउटपुट रिजनमध्ये बघा, हा आउटपुट रिजनमध्ये कसं पाहिजे, रिव्हर्स बायसिंग म्हणजे एन साईडला पी आणि पी साईडला एन. एन साईडला पी, कारण आउटपुट कसा पाहिजे निगेटिव्ह. आउटपुट कसं पाहिजे रिव्हर्स. रिव्हर्स म्हणजे एन साईडला पॉझिटिव्ह आणि पी साईडला निगेटिव्ह. हा झाला रिव्हर्स बायसिंग. आणि हे जे पोटेन्शियल असेल या बेस आणि कलेक्टरचं, त्याला काय म्हणतो आपण, कलेक्टर बेस पोटेन्शियल. हे बघा बॅटरी प्लस मायनस, याला म्हणतो आपण VCC. आणि ही जी असते याला म्हणतो आपण VBB. VCC आणि VBB. हा आहे तुमचा एमिटर जंक्शन, हा आहे कलेक्टर जंक्शन. एमिटर जंक्शन. आणि हा जो बेस टर्मिनल, हा बेस टर्मिनल कसा आहे, तर दोन्ही साईडला बेस टर्मिनल आहे कॉमन. ही झाली तुमची ब्लॉक डायग्राम. हे काय झाली, ब्लॉक डायग्राम. ह्याच ब्लॉक डायग्रामला इक्विव्हॅलेंट कसं लिहू शकतो आपण, तर बघा हे इक्विव्हॅलेंट कसं झाला, हा बघा एक PN ट्रान्झिस्टर, PN जंक्शन ट्रान्झिस्टर आहे ना, सॉरी हा काय PN डायोड. हा काय झाला, एक बघा हा असा PN डायोड दिसतोय. आणि हा दुसरा PN डायोड उलट सिच्युएशनमध्ये लावलेला आहे. हा दुसरा PN डायोड त्याला उलट सिच्युएशनमध्ये लावलेला आहे. असं काहीचं स्ट्रक्चर हे दिसतंय. ही बघा तुमची एन साईड, ह्या दोन्हींचं P कॉमन आणि हा एन साईड, असं काहीचं स्ट्रक्चर दिसतंय. आणि इथून आहे कॉमन, इथून आहे या कॉमन. मग इकडे कनेक्ट केलेली आहे तुम्ही ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह बॅटरी, इकडे कनेक्ट केलेली हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह बॅटरी. कारण इकडे काय करायचं आपल्याला, रिव्हर्स बायसिंग पाहिजे, इकडे रिव्हर्स बायसिंग. मग हे जे आहे, तर हे काही दोन्हीचं एकमेकांचे इक्विव्हॅलेंट सर्किट आहेत. दोन्ही काही एकमेकांचे इक्विव्हॅलेंट सर्किट. हा मायनस प्लस, हा मायनस प्लस, आणि हा टर्मिनल आहे तुमचा कॉमन. हा टर्मिनल काय आहे, कॉमन. ही झाली तुमची ब्लॉक डायग्राम. हे काय झालं, ब्लॉक रिप्रेझेंटेशन. कशाचं, हे झालं ब्लॉक रिप्रेझेंटेशन आपलं कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन, कॉमन बेस. कारण बेस कॉमन आहे दोन्ही साईडला. बघा हा इनपुट साईडला सुद्धा बेस येतोय, आउटपुट साईडला सुद्धा बेस येतोय, म्हणून कॉमन बेस कॉन्फिगरेशन. मग याचं इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉनिक सर्किट कसं बनेल, तर बघा इलेक्ट्रॉनिक सर्किट कसं बनेल, तर बेस कॉमन पाहिजेत, बेस हा टर्मिनल कॉमन पाहिजेत, इनपुटला काय पाहिजेत, कलेक्टर. NPN ट्रान्झिस्टर आहे, सो हा एरो बाहेर, हा एरो बाहेर, एरो बाहेर. हा म्हणजे निगेटिव्ह, सॉरी हा निगेटिव्ह पॉवर सप्लाय पाहिजेत ना, हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. कॉमन असेल बेस, इकडे हा असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हे तुमचं निगेटिव्ह पॉवर सप्लाय, हा पॉझिटिव्ह पॉवर सप्लाय. हे जे दोन टर्मिनल आहे, हा कोणता टर्मिनल तुमचा, इमिटर. हा टर्मिनल आहे बेस, हा टर्मिनल आहे कलेक्टर. तर कलेक्टर टू ग्राउंड हे जे पोटेन्शियल आहे या दोन्हीमधलं, तर हे पोटेन्शियल असेल तुमचं कलेक्टर बेस पोटेन्शियल. आणि हे इमिटर आणि ग्राउंड यामधलं जे पोटेन्शियल असेल ते असेल तुमचं बेस इमिटर पोटेन्शियल. ही जी आहे ही व्हॅल्यू असते पोटेन्शियल आहे VBB. हा जो पोटेन्शियल आहे याला म्हणतात VCC, ह्या पोटेन्शियलला म्हणतात VCC. या टर्मिनलमधून फ्लो होत असतो कलेक्टर करंट, यामधून फ्लो होईल बेस करंट, आणि ह्या इकडून फ्लो होईल इमिटर करंट IE. यामधून फ्लो होईल इमिटर करंट IE. हे अशा पद्धतीचं तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ब्लॉक रिप्रेझेंटेशन आहे कॉमन बेस कॉन्फिगरेशनचं. कशाचं, कॉमन बेसचं. कॉमन बेस कॉन्फिगरेशनमध्ये जो कलेक्टर टर्मिनलमधून फ्लो होणारा रिव्हर्स सॅच्युरेशन करंट येतो आपण डिनोट करतो ICBO. ICBO हा काय आहे तुमचा, CB मीन्स कॉमन बेस, O मीन्स रिव्हर्स सॅच्युरेशन. हा रिप्रेझेंट करतो रिव्हर्स सॅच्युरेशन करंट, रिव्हर्स सॅच्युरेशन करंट इन reverse saturation current in common base configuration. रिव्हर्स सॅच्युरेशन करंट इन कॉमन बेस कॉन्फिगरेशन. आणि कलेक्टर टर्मिनलमधून फ्लो होणारा जो करंट असेल IC, तो कलेक्टर टर्मिनलमधून फ्लो होणारा करंट कसा असेल, तर तो असेल अल्फा इंटू इमिटर करंट प्लस ICBO. यामध्ये हा जो आहे अल्फा, ह्या अल्फाला काय म्हणतात, करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर इन कॉमन बेस कॉन्फिगरेशन. हा जो आहे अल्फा, काय
हा जो अल्फा आहे, अल्फा, ज्या अल्फाची व्हॅल्यू असते रेशो ऑफ कलेक्टर करंट टू एमिटर करंट, हा असतो तुमचा करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर. करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर कशामधला, तर इन कॉमन बेस कॉन्फिगरेशन. हा करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर कसा काढला, बाय निग्लेक्टिंग ICBO. लिकेज करंट जर का आपण कॉमन बेस कॉन्फिगरेशनमधला निग्लेक्ट केला तर आपल्याला करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर अल्फाची व्हॅल्यू अशा पद्धतीने मिळते. तर हा तुम्ही करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर अल्फाची जी व्हॅल्यू आहे ती लक्षातच ठेवायची, ती काय करायची, व्हॅल्यू लक्षात ठेवायची. मग कॉमन बेस कॉन्फिगरेशनच्या जर का आपण फॉरवर्ड बायसिंगमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स प्लॉट केल्या, काय केल्या, कॉमन बेस कॉन्फिगरेशनच्या जर का इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फॉरवर्ड बायसिंगच्या कॅरेक्टरिस्टिक्स जर का प्लॉट केल्या तर त्या कशा मिळतील बघा. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स स्पेलिंग काय, कॅरेक्टरिस्टिक्स इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स जर का आपण प्लॉट केला, इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉमन बेस कॉन्फिगरेशन, तर त्या इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स बघा कशा मिळतील. आता इनपुट कॅरेक्टरिस्टिक्ससाठी काय करावं लागेल, तर इनपुटचं जे पोटेन्शियल आहे, इनपुट पोटेन्शियल म्हणजे कोणतं, तर हे इनपुट पोटेन्शियल म्हणजे बेस इमिटर पोटेन्शियल. त्या इनपुट पोटेन्शियलला आपल्याला चेंज करावं लागेल बेस इमिटर पोटेन्शियलला, आणि इनपुट करंट इमिटर करंट आई मेजर करावं लागेल. मग या दोन्ही जर आपण ग्राफ प्लॉट केला तर तो ग्राफ बघा कसा मिळतो. दोन्हीमधला जर ग्राफ आपण प्लॉट केला तर तो ग्राफ बघा कसा मिळेल, तर नॉर्मल पी एन जंक्शन डायोडच्या ग्राफ सारखाच मिळेल तो. तुम्ही जर का तो ग्राफ प्लॉट केला कॅरेक्टरिस्टिक्सचा तर तो साधारणपणे असा मिळेल. कारण इनपुट जंक्शन कसं आहे, फॉरवर्ड बायसिंग, आणि फॉरवर्ड बायसिंगमध्ये ऑपरेशन कसं असेल, नॉर्मल पी एन जंक्शन डायोड सारखंच असेल, मग ह्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला अशा मिळतील. हा एक प्लॉट, हा दुसरा प्लॉट, हा तिसरा प्लॉट. आता तीन वेगवेगळे प्लॉट का, तर हा जो आहे हा प्लॉट असेल तुमचा करस्पॉन्डिंग टू जेव्हा आउटपुट रिजनचं व्होल्टेज 1 व्होल्ट असेल. हा प्लॉट मिळेल जेव्हा कलेक्टर टू बेस व्होल्टेज हे 5 व्होल्ट असेल, आणि हा प्लॉट मिळेल जेव्हा कलेक्टर टू बेस व्होल्टेज जे आहे ते 10 व्होल्ट असेल. कलेक्टर टू बेस व्होल्टेज हे जे इनपुट व्होल्टेज काय असेल, तुमचा इनपुटमधून फ्लो होणारा इमिटर करंट, आणि हा असेल इनपुटचा बेस इमिटर व्होल्टेज. हे असेल बेस इमिटर व्होल्टेज, हा असेल इमिटर करंट, आणि हे असेल तुमचं बेस इमिटर व्होल्टेज, आणि ह्या असेल वेगवेगळे प्लॉट्स करंट फ्लोचे कशाच्या करस्पॉन्डिंग डिफरंट व्हॅल्यू ऑफ आउटपुट करंट, डिफरंट व्हॅल्यू ऑफ आउटपुट व्होल्टेज. मग तुम्हाला हे दिसतंय की सरळ काय होते की जसं आउटपुट रिजनमध्ये असणारं रिव्हर्स सॅच्युरेशन व्होल्टेज, रिव्हर्स सॅच्युरेशन म्हणजे काय, रिव्हर्स बायसिंगमध्ये असणारं आउटपुट रिजनचं पोटेन्शियल जसं वाढतंय तर इमिटरमधून फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू वाढते किंवा इनपुट करंट इन्क्रीज होते. यामध्ये काय दिसतं आपल्याला, ॲज वी सीन दॅट, आता हे जे कॅरेक्टरिस्टिक्स मी मनाने प्लॉट केले का नाही, हे एक्सपेरिमेंटल रिझल्ट्स आहेत. ॲज वी सीन दॅट एक्सपेरिमेंटली the emitter current, the emitter current increases due to increasing आउटपुट व्होल्टेज, आणि कशामुळे होतं तर दिस इज ड्यू टू अर्ली इफेक्ट. ज्या फिनॉमिनामुळे ती ऑकर होतं त्याला म्हणतात अर्ली इफेक्ट, ड्यू टू अर्ली इफेक्ट. म्हणजे इथे काय होतंय की जसं तुम्ही आउटपुटचं कलेक्टर बेस व्होल्टेज इन्क्रीज करता त्याचा रिझल्ट असा होतो की इनपुटमधून फ्लो होणारा इमिटर करंट पण काय होतो, इन्क्रीज होतो, आणि हा जो फिनॉमिनन ऑकर होतो त्याला म्हणतो आपण अर्ली इफेक्ट. ज्या फिनॉमिननमुळे हे ऑकर होतं त्या फिनॉमिननला म्हणतात अर्ली इफेक्ट. त्या फिनॉमिननला म्हणतात अर्ली इफेक्ट. ओके, हे झालं इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. जर का आपण आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स जर का प्लॉट केलं तर
जर आपण आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स प्लॉट केल्या तर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स बघा कशा मिळतील. तर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्ससाठी काय करावं लागेल बघा, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉमन बेस कॉन्फिगरेशन. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स काय मिळेल, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे असेल कलेक्टर करंट वर्सेस कलेक्टर बेस व्होल्टेज, कलेक्टर करंट वर्सेस कलेक्टर बेस व्होल्टेज. तर बघा तुम्हाला मी याचा ग्राफ प्लॉट करून दाखवतो. आता हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ मी मनानं काढलेला आहे का नाही, हा एक्सपेरिमेंटल डेटावरून. हा जो ग्राफ मी तुम्हाला प्लॉट करून दाखवेन, हे जे ग्राफ मागचा आहे किंवा हा, तर हे सर्व ग्राफ कशावरून आहे, तर हे सर्वच्या सर्व ग्राफ आहे एक्सपेरिमेंटल रिझल्ट्स. हे मी काही माझ्या मनाने लिहत नाही. हा असेल तुमचा कलेक्टर करंट, हा इकडे असेल कलेक्टर बेस व्होल्टेज, इकडे असेल कलेक्टर बेस व्होल्टेज, इकडे असेल कलेक्टर करंट. तर बघा एक अशी डॉटेड लाईन काढायची, अशी डॉटेड लाईन, हा जो आहे हा आहे तुमचा बेस करंट 0 मिली एम्पियर असतानाचा प्लॉट. हा आहे तुमचा बेस करंट 10 मिली एम्पियर असतानाचा. हा आहे बेस करंट 20 मिली एम्पियर असतानाचा. हा इकडे आहे कलेक्टर करंट, हा आहे 0. ठीक आहे. हा जो रिजन आहे, या रिजनला म्हणतात सॅच्युरेशन रिजन. हा जो रिजन आहे खालचा, या रिजनला म्हणतात कट ऑफ. हा जो रिजन आहे ह्या रिजनला म्हणतात कट ऑफ रिजन. हा जो आहे हा आहे कट ऑफ. आणि हा जो रिजन आहे, हा रिजन आहे तुमचा ॲक्टिव्ह. हा आहे ॲक्टिव्ह रिजन, हा सॅच्युरेशन रिजन आणि हा कट ऑफ रिजन. तुम्हाला या ग्राफवरून डायरेक्टली दिसतंय की जसा बेस करंट इनपुटमधून फ्लोणारा करंट वाढतोय, आउटपुटमधून फ्लोणारा कलेक्टर करंट पण वाढते. म्हणून याला काय म्हणतात, तर याला काय म्हणतात आपण, करंट कंट्रोल व्होल्टेज डिव्हाइस. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सवरून इट इज सीन दॅट with increasing the base current, बेस करंट नाही, हा जो आहे, अरे याला करेक्ट करून घ्या. हा बेस करंट नाही, हा कोणता करंट आहे, हा आहे कलेक्टर करंट. तेच तर म्हणलं काहीतरी मिस्टेक होती. हा कोणता करंट आहे, हा आहे तुमचा इमिटर करंट. इनपुट करंट कोणता आहे, इमिटर. हा आहे तुमचा इमिटर करंट. विथ इन्क्रीजिंग कोणता करंट, बेस करंट का नाही, विथ इन्क्रीजिंग इमिटर करंट. विथ इन्क्रीजिंग इमिटर करंट collector current is increases. Collector current increases. कलेक्टर करंट काय होतो, इन्क्रीज होतो, असं तुम्हाला दिसतंय. आता हे झालं इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आणि डायग्राम कशाची, कॉमन बेस कॉन्फिगरेशनची. आता कॉमन बेस कॉन्फिगरेशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत बघा. कॉमन बेस कॉन्फिगरेशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत. तर त्या प्रॉपर्टीज आपण वन बाय वन लिहू. पहिली प्रॉपर्टीज आहेत की कॉमन बेस कॉन्फिगरेशनमध्ये इनपुट इम्पिडन्स खूप कमी असतो. इनपुट इम्पिडन्स इज व्हेरी लो. कॉमन बेस कॉन्फिगरेशनचा इनपुट इम्पिडन्स कसा असतो, सगळ्यात कमी असतो. आउटपुट इम्पिडन्स व्हेरी हाय. आउटपुट इम्पिडन्स इज व्हेरी हाय. इनपुट इम्पिडन्स खूप कमी असतो आणि आउटपुट इम्पिडन्स खूप जास्त असतो. करंट गेन जो आहे तो खूप कमी असतो. लोवेस्ट करंट गेन, म्हणजे अल्फा जो आहे, अल्फाची व्हॅल्यू कशी असते, लो असते. अल्फाची व्हॅल्यू काय असते, लो असते. इनपुट इम्पिडन्स लो, आउटपुट इम्पिडन्स हाय, करंट गेन लो. व्होल्टेज गेन जो असतो म्हणजे आउटपुट व्होल्टेज टू इनपुट व्होल्टेज हा रेशो असतो हाय. हायेस्ट व्होल्टेज गेन म्हणजे आउटपुट व्होल्टेज म्हणजे कलेक्टर बेस व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेज म्हणजे बेस इमिटर व्होल्टेज. ही व्हॅल्यू कशी असते, हाय असते. ही व्हॅल्यू कशी असते, हाय असते. पॉवर गेन जो असतो तो पॉवर गेन असतो मीडियम. पॉवर गेन इज
मीडियम. पॉवर गेन जो असतो तो कसा असतो, मीडियम असतो. 6 नंबरचा पॉईंट, इनपुट अँड आउटपुट व्होल्टेज सेम फेजमध्ये असतात. इनपुट अँड आउटपुट व्होल्टेजेस आर इन सेम फेज. म्हणजे कॉमन बेस कॉन्फिगरेशन इनपुट अँड आउटपुट जंक्शनमध्ये कोणत्याच प्रकारचा फेज डिफरन्स क्रिएट करत नाही. ते कशाचं, दोन्ही सेम फेजमध्ये असतात. कॉमन बेस कॉन्फिगरेशन हा करंट कंट्रोल सोर्स आहे. कॉमन हा कसा आहे, करंट कंट्रोल. कारण दिसतंय तुम्हाला इनपुटचा करंट आउटपुटमधून फ्लो होणारा करंट कंट्रोल करतो, म्हणून याला काय म्हणतात, कॉमन बेस कॉन्फिगरेशन इज करंट कंट्रोल कॉन्फिगरेशन. करंट कंट्रोल कॉन्फिगरेशन. तर अशा पद्धतीने तुम्हाला या मागच्या 2 स्लाइडवर मी एक्सप्लेन केलेल्या कॅरेक्टरिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक सर्किट, ट्रान्झिस्टरच्या कॉमन बेसमध्ये काय काय असतं, हे त्याचे दोन्ही सर्किट्स, हे त्याच्या इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स, करंट ॲप्लिकेशन फॅक्टर, आणि हे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आणि प्रॉपर्टीज. यापैकी तुम्हाला एक्झाममध्ये काहीही विचारू शकतात. आणि मी तुम्हाला कॉमन बेस कॉन्फिगरेशनच्या एक ना एक पॉईंट सांगितलेला आहे. तुम्ही जर या 2-4 स्लाइडवर सांगितलेले सगळे पॉईंट लक्षात ठेवले तर तुमचा कॉमन बेस कॉन्फिगरेशनचा असोसिएटेड क्वेश्चन्स जो एक्झाममध्ये विचारेल सेटच्या, तो तुमचा एकही क्वेश्चन चुकणार नाही. त्यानंतर दुसरं कॉन्फिगरेशन आहे, एकदा कॉमन बेस झालं, आता असतं कॉमन इमिटर. कॉमन इमिटर सरळ दिसते. कॉमन इमिटर म्हणजे काय, तर इमिटर हा इनपुट आणि आउटपुट दोन्ही रिजनमध्ये सेम असेल. कॉमन इमिटरमध्ये काय असेल, इमिटर टर्मिनल is common in both input and output जंक्शन. इनपुट आणि आउटपुट दोन्ही जंक्शनमध्ये काय असेल, इमिटर टर्मिनल कॉमन असेल. आता बघा, इनपुट जंक्शन कोणता असतो, तर इनपुट जंक्शन हे तुमचा जंक्शन इनपुट. तर इनपुट जंक्शन कोणाचा असतो, तर तो असतो बेस इमिटरचा. इनपुट जंक्शन असतो, इनपुट जंक्शन हे बेस इमिटरचा. आणि आउटपुट जंक्शन कोणाचा असतो, नॉर्मली तर आउटपुट जंक्शन असतो कलेक्टर बेसचा. आता ट्रान्झिस्टर, याही सिच्युएशनमध्ये ट्रान्झिस्टर आपण कोणत्या कॉन्फिगरेशनमध्ये घेत असतो, तर याही सिच्युएशनमध्ये ट्रान्झिस्टर आपण ॲक्टिव्ह रिजनमध्ये घेतो. कोणत्या रिजनमध्ये, ॲक्टिव्ह रिजन. मग ॲक्टिव्ह रिजनमध्ये काय असतो, तर इनपुट जंक्शन जो असतो तो असतो फॉरवर्ड बायसिंगमध्ये, आणि आउटपुट जंक्शन जो आहे तो आउटपुट जंक्शन असतो रिव्हर्स बायसिंगमध्ये. तर चला बघा, आपण काय करू, अगोदर सर्किट ड्रॉ करू. सर्किट ड्रॉ केली की मग नंतर तुम्हाला एक मी टर्म क्लिअर करत जातो. सगळ्यात अगोदर काय करू, आपण सर्किट प्लॉट करू याची. तर बघा, याच्यामध्ये काय, इमिटर टर्मिनल कॉमन आहे. इकडे मी करतो ब्लॉक डायग्राम आणि इकडे काढतो मग इलेक्ट्रॉनिक सर्किट डायग्राम. ठीक आहे, सरळ रेषासाठी आपल्याला हेल्पफुल होती, तर ते व्यवस्थित. ठीक आहे, आता काय पाहिजे आपल्याला, खाली इमिटर टर्मिनल. हा खाली असेल इमिटर, हा इथे असेल इमिटर, हा मध्यंतरी असेल बेस, आणि वरचा असेल कलेक्टर. हा आहे कलेक्टर, हा बेस, हा इमिटर. हा घेऊ आपण एन पी एन ट्रान्झिस्टरचा, हा एन पी आणि एन. बघा, हा घेऊ इमिटर टर्मिनल जो की ग्राउंडेड असेल, जंक्शनला. हा बघा, इनपुट जंक्शन फॉरवर्ड बायसिंग, हाय पी. मग पीला कोणते टर्मिनल कनेक्ट करावं लागेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हे झालं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. या 2 रिजनमध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स असेल तो कोणता असेल, बेस इमिटर. त्यानंतर हे कलेक्टर टर्मिनल. तर कलेक्टर टर्मिनल आउटपुट रिजन कसं पाहिजे, रिव्हर्स बायसिंग. एनला रिव्हर्स बायसिंग करण्यासाठी इकडे हा असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हा झाला तुमचा आउटपुट रिजन आता रिव्हर्स बायसिंगमध्ये. आता बघा, हा कलेक्टर आणि हा बेस, हे कोणतं पोटेन्शियल असेल,
तर सॉरी हे कोणतं असेल पोटेन्शियल कलेक्टर इमिटर. कलेक्टर बेस असेल का नाही, कलेक्टर इमिटर हा असेल तुमचा कलेक्टर इमिटर. यामधून फ्लो होणारा असेल करंट कलेक्टर करंट IC, इकडून फ्लो होणारा करंट असेल कारण इकडे करंट येणार असेल कोणता एमिटर करंट, आणि इकडे फ्लो होणारा करंट असेल बेस करंट IB. बेस करंट IB. ही जी बॅटरी आहे ही बॅटरी असेल तुमची VEE, ही बॅटरी असेल VCC प्लस मायनस प्लस मायनस. ओके. आणि हा टर्मिनल जो इमिटर तो काय तुमचा ग्राउंडेड केलेला आहे. इकडे ही झाली ब्लॉक डायग्राम. इकडे काढू इलेक्ट्रॉनिक सर्किट. इलेक्ट्रॉनिक सर्किट डायग्राम बघा कशी असेल. इलेक्ट्रॉनिक सर्किट डायग्राममध्ये हा टर्मिनल असेल तुमचा, हा टर्मिनल ग्राउंडेड असेल, हा टर्मिनल असेल ग्राउंडेड. इकडे प्लस मायनस बॅटरी. यामधून फ्लो होणारा करंट असेल बेस करंट. या दोन टर्मिनलमधलं पोटेन्शियल असेल बेस एमिटर. इकडून यामधून फ्लो होणारा करंट असेल कलेक्टर करंट, यामधून फ्लो होणारा करंट असेल एमिटर करंट. हा असेल प्लस मायनस. ही बॅटरी तुमची VCC, ही बॅटरी असेल VBB प्लस मायनस. आणि हे जे दोन टर्मिनल्स आहेत ह्या दोन टर्मिनलमधला पोटेन्शियल काय असेल तर तो असेल कलेक्टर इमिटर. तो काय असेल कलेक्टर इमिटर. हा तुमचा बेस, हा कलेक्टर आणि हा इमिटर. कलेक्टर बेस आणि इमिटर. तर अशा पद्धतीने हे टर्मिनल झालं तुमचं ग्राउंडेड. तर बघा यावरून आपण सांगू शकतो डायरेक्टली की इमिटरमधून फ्लो होणारा करंट जो आहे तर तो करंट तुमचा बेस करंट प्लस कलेक्टर करंट दोन्हींच्या ॲडिशनच्या इक्वल आहे. दोन्हींच्या काय ॲडिशनच्या इक्वल आहे. बट आपल्याला माहिती आहे की या सर्किटमध्ये हा जो कलेक्टर करंट असतो तो कलेक्टर करंट असतो IC इज इक्वल टू बीटा IB प्लस ICEO प्लस ICEO. आता ICEO म्हणजे काय तर ICEO म्हणजे लिकेज करंट. लिकेज करंट इन कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन इन CE कॉन्फिगरेशन. ट्रान्झिस्टरच्या कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनमधून फ्लो होणारा लिकेज करंट, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनमधून फ्लो होणारा लिकेज करंट. मग जर तुम्ही या इक्वेशनला आणि अगोदरच्या अल्फावाल्या इक्वेशनला जर पुटअप करून सॉल्व्ह केलं तर तुम्हाला बघा मिळेल बीटा इज इक्वल टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. बीटा इज इक्वल टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. आणि बीटाची व्हॅल्यू काय आहे तर बीटाची व्हॅल्यू आहे तुमचे कलेक्टर करंट आपण इनपुट करंट कोणता आहे बेस करंट. इनपुट करंट आहे बेस करंट. आणि अल्फा काय होता ही झाली तुमची बीटाची व्हॅल्यू. आणि अल्फाची व्हॅल्यू काय होती तर अल्फाची व्हॅल्यू होती कलेक्टर करंट अपॉन इमिटर करंट. कलेक्टर करंट अपॉन इमिटर करंट. आणि इमिटर करंटची ही व्हॅल्यू जर यामध्ये पुटअप केली तर तुम्हाला अल्फा आणि बीटामधलं हे रिलेशन मिळेल. अल्फा आणि बीटामधलं हे रिलेशन मिळेल. हे रिलेशन सुद्धा भरपूर वेळा गेट आणि सेटमध्ये विचारतात. गेट आणि सेट एक्झाममध्ये भरपूर वेळा हे रिलेशन विचारतात. मग त्या जर व्हॅल्यू तुम्ही इथे पुटअप केला कशामध्ये या IEच्या इक्वेशनमध्ये किंवा ICमध्ये तर ICची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला बघा. IC मिळेल तुम्हाला अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा, अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा इंटू IB प्लस ICEO प्लस ICEO प्लस ICEO. ठीक आहे. त्यानंतर आता हे झालं तुमचे इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि करंट कॉन्फिगरेशन्समधले रिलेशन. आता बघू आपण इनपुट आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. इनपुट आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. बघा इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स तर तशाच असतील. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स नॉर्मल पिन डायोड सारख्याच असतील. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स नॉर्मल पिन डायोड सारखे असतील. इकडे प्लॉट करू आपण आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. आता इनपुट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय असेल बघा. इनपुट जंक्शन कोणतं आहे तर इनपुटमध्ये बघा हा इनपुटमध्ये बेस करंट आणि बेस इमिटर व्होल्टेज. मग इनपुट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय असेल इकडे असेल हा बेस करंट आणि इकडे असेल हे बेस इमिटर व्होल्टेज. बेस करंट हा जो असेल हा असेल मायक्रो एम्पियरमध्ये. बेस करंट मायक्रो एम्पियरमध्ये. मग तो कसा असेल असं. जर का तुमचं आउटपुट व्होल्टेजची व्हॅल्यू 10 व्होल्ट असेल तर करंट कमी असेल आणि आउटपुट व्होल्टेजची व्हॅल्यू जर का कमी असेल तर करंट जास्त असेल. आउटपुट व्होल्टेजची व्हॅल्यू जर का कमी असेल तर करंट जास्त असेल. हे पण कशामुळे हे पण असेल ड्यू टू अर्ली इफेक्ट. हे पण कशामुळे असेल ड्यू टू अर्ली इफेक्ट. हे काय तुमच्या इनपुट
कॅरेक्टरिस्टिक्स, इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स यामध्ये दिसतंय की तुम्हाला की विथ इन्क्रीजिंग कलेक्टर इमिटर व्होल्टेज, विथ इन्क्रीजिंग कलेक्टर इमिटर व्होल्टेज बेस करंट डिक्रीजेस, बेस करंट डिक्रीजेस. आणि कशामुळे तर ड्यू टू अर्ली इफेक्ट, ड्यू टू अर्ली इफेक्ट. तुम्ही कुठल्याही एखाद्या इलेक्ट्रॉनिक्सच्या बुक्समध्ये जर का अर्ली इफेक्ट जर का वाचलं तर तुम्हाला कळून जाईल की अर्ली इफेक्ट काय आहे, अर्ली इफेक्ट काय आहे. ह्या इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स कशा कशा असतात तर बेस इमिटर व्होल्टेज वर्सेस बेस करंट, बेस इमिटर व्होल्टेज वर्सेस बेस करंट हे तुमच्या इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स बघा, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स त्यासारख्याच, थोडाफार चेंज आहे. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये थोडासा चेंज आहे. काय आहे, हा करंट वाढत जाईल, करंट वाढत जाईल. इथे हाय, ह्या आहे प्लॉट करस्पॉन्डिंग टू आय बी इज इक्वल टू 0, हा आहे करस्पॉन्डिंग टू आय बी इज इक्वल टू 5, हा आहे करस्पॉन्डिंग टू आय बी इज इक्वल टू 10 आणि हा आहे आय बी इज इक्वल टू 15. हे आहे सगळे बेस करंट आहे मायक्रो एम्पियरमध्ये, बेस करंट मायक्रो एम्पियरमध्ये. हा असेल तुमचा कलेक्टरमधून फ्लो होणारा करंट आणि हे असेल कलेक्टर एमिटर व्होल्टेज, हे 0. हा जो रिजन आहे हा मग तुम्हाला माहिती कोणता आहे, कट ऑफ रिजन. हा जो आहे हा आहे सॅच्युरेशन, हा जो आहे हा काय आहे ॲक्टिव्ह, हा आहे ॲक्टिव्ह रिजन. इकडे आहे तुमचा कलेक्टर करंट आणि इकडे आहे एमिटर करंट. आउटपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत त्या कशाच्या कशा असतील तर कलेक्टर इमिटर व्होल्टेज वर्सेस कलेक्टर करंट, कलेक्टर इमिटर व्होल्टेज वर्सेस कलेक्टर करंट. मग यामध्ये तुम्हाला सरळ सरळ दिसतंय की काय, विथ इन्क्रीजिंग बेस करंट, विथ इन्क्रीजिंग बेस करंट तुमचा कलेक्टर करंट काय होतोय, इन्क्रीज होतोय, कलेक्टर करंट इन्क्रीज होतोय. विथ इन्क्रीजिंग बेस करंट कलेक्टर करंट गेट इन्क्रीजेस्ट. मग ह्या आहे तुमच्या इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स कोणाच्या, कॉमन इमिटर, सी ही कॉन्फिगरेशनच्या कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. आता बघू आपण कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनच्या प्रॉपर्टीज, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनच्या प्रॉपर्टीज. बघा प्रॉपर्टीजमध्ये पहिली प्रॉपर्टी काय आहे की कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनमध्ये इनपुट इम्पिडन्स हा मॉडरेट लेवलचा असतो, मॉडरेट इनपुट इम्पिडन्स जो असतो तो मॉडरेट लेवलचा असतो. आउटपुट इम्पिडन्स सुद्धा मॉडरेट लेवलचा असतो, मॉडरेट आउटपुट इम्पिडन्स. इनपुट इम्पिडन्स मॉडरेट लेवलचा असतो, आउटपुट इम्पिडन्स सुद्धा मॉडरेट लेवलचा आहे. पण पॉवर गेन व्हेरी हाय असतो, यामध्ये हायर पॉवर गेन. म्हणूनच कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन हे ॲम्प्लिफायरमध्ये यूज केलं जातं, ॲम्प्लिफायरमध्ये कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन यूज केलं जातं. त्यानंतर व्होल्टेज गेन सुद्धा मॉडरेट लेवलचा असतो, मॉडरेट व्होल्टेज गेन जो असतो तो पण कसा असतो, मॉडरेट लेवलचा असतो. यामध्ये काय असतो बघा, इनपुट आणि आउटपुटमध्ये 180 डिग्रीचा फेज शिफ्ट असतो. यामध्ये काय असतो, फेज शिफ्ट ऑफ 180 डिग्री बिटवीन इनपुट अँड इनपुट आणि आउटपुट रिजनमध्ये किती असतो, 180 डिग्रीचा फेज शिफ्ट ऑफ 180 डिग्री बिटवीन इनपुट अँड आउटपुट व्होल्टेज. इनपुट आणि आउटपुट व्होल्टेजमध्ये 180 डिग्रीचा फेज शिफ्ट असतो. कशामध्ये, कॉमन, या कशाच्या कॅरेक्टरिस्टिक्स, सगळ्या कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनच्या कशाच्या कॅरेक्टरिस्टिक्स का प्रॉपर्टीज आहेत कॉमन इमिटर. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन सुद्धा करंट कंट्रोल आहे. कॉमन इमिटर इज ऑल्सो करंट कंट्रोल कॉन्फिगरेशन. हा पण कसं आहे, करंट कंट्रोल कॉन्फिगरेशनच आहे. कारण काय होतं, इनपुटचा बेस करंट आउटपुटच्या कलेक्टर करंटला कंट्रोल करते. यामध्ये करंट गेन जो आहे तो करंट गेन पण कसा असतो, मॉडरेट लेवलचा असतो. हा करंट गेन पण कसा असतो, करंट गेन म्हणजे बीटाची व्हॅल्यू, करंट गेन बीटा याची व्हॅल्यू पण कशी असते, मॉडरेट. याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे एक नंबरची, किंवा याची मोस्ट प्रॉपर्टी आहे की कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन हा ॲम्प्लिफायरमध्ये यूज केला जातो. फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिफायर, कशामध्ये, फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिफायर. इट इज मोस्ट commonly used in
फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिफायरमध्ये कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन हा मोस्ट फ्रिक्वेंटली यूज केला जातो किंवा मोस्ट कॉमनली यूज केला जातो. आणि का केला जातो? कारण की यामध्ये बघा पॉवर गेन खूप जास्त आहे, पॉवर गेन जास्त आहे आणि व्होल्टेज गेन मॉडरेट आहे, करंट गेन पण मॉडरेट आहे. म्हणून हा जो आहे कोणता कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन, तर हा कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन हा मोस्टली यूज केला जातो पण फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिफायरमध्ये तो मोस्ट कॉमनली यूज केला जातो. त्यानंतर बघा ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशनचं शेवटचं कॉन्फिगरेशन आहे ते म्हणजे कॉमन कलेक्टर. कॉमन कलेक्टर हा बघा यूज केलाच जात नाही, खूप रेअर आहे कॉमन कलेक्टर यूज करायचा. त्याला काय म्हणतात? कॉमन कलेक्टर. कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. या कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशनचे दुसरे नाव काय आहे? तर याला व्होल्टेज फॉलोअर सुद्धा म्हणतात. व्होल्टेज फॉलोअर सुद्धा म्हणतात किंवा याला इमिटर फॉलोअर सुद्धा म्हणतात. इमिटर फॉलोअर ही सुद्धा काय येतं? कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशनचे वेगवेगळे नाव आहेत. मग यामध्ये काय असेल? कॉमन कलेक्टरमध्ये कलेक्टर टर्मिनल इनपुट आणि आउटपुटमध्ये कॉन्स्टंट असेल किंवा कॉमन असेल. यामध्ये काय असेल? कलेक्टर टर्मिनल इज कॉमन इन बोथ इनपुट अँड आउटपुट रिजन. मग ॲक्टिव्ह रिजनमध्ये काय असतो? ॲक्टिव्ह रिजनमध्ये इनपुट जंक्शन असतो फॉरवर्ड बायसिंगमध्ये आणि आउटपुट जंक्शन असतो रिव्हर्स बायसिंगमध्ये. इनपुट जंक्शन असतो फॉरवर्ड बायसिंग आणि आउटपुट जंक्शन रिव्हर्स बायसिंग. आता याची ब्लॉक डायग्राम वगैरे मी काढत नाही. का नाही काढत? कारण की हा खूप रेअरली यूज आहे, खूप कमी चान्स आहे याचे की हा तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. सिलेबसमध्ये सुद्धा याच्याबद्दल खूप जास्त डिस्कशन काही दिलेलं राहत नाही. का? कारण की याच्या ॲप्लिकेशन्सच तेवढ्या नाही आहेत, याच्या तेवढ्या ॲप्लिकेशनच नाही आहेत. त्याच्यामुळे हा जो आहे कोणता कॉमन कलेक्टर हा खूप रेअरली यूज केला जातो कॉन्फिगरेशन्स. त्याच्यामुळे याची मी डायरेक्टली तुम्हाला सर्किट डायग्राम काढून दाखवतो आणि त्याच्या प्रॉपर्टीज तुम्ही लक्षात ठेवायचे. शक्य झालं तुम्हाला प्रॉपर्टीजवर क्वेश्चन्स विचारू शकता, बाकी याच्यावर क्वेश्चन विचारायचा चान्स खूप कमी आहे. ठीक आहे. तर बघा इलेक्ट्रॉनिक सर्किट डायग्राम बघा कशी याची. सर्किट डायग्राम काढा. सर्किट डायग्राम जशी दिसते तशी पद्धतशीर काढायची. हे इकडे बघा इनपुट जंक्शन फॉरवर्ड बायसिंगमध्ये, तर हा प्लस मायनस टर्मिनल तुमचा कलेक्टर, हा जो आहे तर हा कलेक्टर ग्राउंडेड. हा इमिटर टर्मिनल, हा ट्रान्झिस्टर कोणता आहे तुमचा? NPN. हा आहे NPN म्हणजे मधला टर्मिनल P. हा आहे तुमचा बेस करंट, यामधून फ्लो होईल तो कलेक्टर करंट, इकडून फ्लो होईल तो एमिटर करंट. आउटपुट जंक्शन रिव्हर्स बायसिंग म्हणजे इकडे N आहे तर इथे कनेक्ट करावं लागेल P निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे. तर ही तुमची सर्किट डायग्राम. हा जो आहे तर हा कोणता आहे तुमचा? बेस कलेक्टर. हा कोणता आहे? कलेक्टर बेस किंवा बेस कलेक्टर. कलेक्टर बेस घ्या किंवा बेस कलेक्टर घ्या, काही हरकत नाही. आणि हा जो आहे जंक्शन हा कोणता आहे तुमचा? तर एमिटर कलेक्टर. हा कोणता जंक्शन आहे? एमिटर कलेक्टर किंवा कलेक्टर एमिटर, जो तुम्ही घेसान तो. बघा यामध्ये IB म्हणजे काय? तर बेस करंट. VCB यामध्ये इनपुट करंट बघा कोणता असेल? IB जो असेल तो काय? इनपुट करंट. IB हा आहे इनपुट करंट. VCB हा जो आहे हा तुमचा इनपुट व्होल्टेज. VCB काय आहे? इनपुट व्होल्टेज. IE जो आहे एमिटर करंट हा काय तुमचा? आउटपुट करंट. IE काय आहे? आउटपुट करंट. आणि VCE किंवा VCE हा काय आहे तुमचा? आउटपुट व्होल्टेज. हे आहे आउटपुट व्होल्टेज. आणि करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर काय निघेल? तर या केसचा करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर असतो गामा, जो की काय असेल? रेशो ऑफ आउटपुट करंट म्हणजे
एमिटर करंट तो इनपुट करंट म्हणजे बेस करंट. आणि आपल्याला माहिती आहे की बेस करंट जो असतो तो इनपुट इमिटर करंटच्या कंपॅरिझनमध्ये कसा आहे, खूप कमी आहे. इमिटर करंट कसा आहे, कारण बघा इमिटर करंट काय असतो, इमिटर करंट इज इक्वल टू असतो तुमचा कलेक्टर करंट प्लस बेस करंट. आणि बेस रिजनमधून फ्लो होणारा करंट कसा असतो, एकदम खूप कमी असतो. बेस करंट जो असतो तो बेस करंट कसा असतो, नियरली झिरो असतो. बेस करंट जर का नियरली झिरो आहे, बेस करंटची व्हॅल्यू जर का नियरली झिरो आहे, म्हणजेच तुमचा इमिटर करंट हा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू कलेक्टर करंटच्या, इमिटर करंट हा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू कलेक्टर करंटच्या. मग ह्या व्हॅल्यू जर आपण यामध्ये सबस्टिट्यूट केल्या तर काय मिळेल बघा, तर यानुसार तुम्हाला मिळेल हा इमिटर करंट इज इक्वल टू गामा इंटू बेस करंट, गामा इंटू बेस करंट. मग अल्फा बीटा आणि गामा यामध्ये रिलेशन जर दाखवायचं म्हटलं तर बघा 1 प्लस बीटा इज इक्वल टू गामा, 1 प्लस बीटा इज इक्वल टू गामा हे एक रिलेशन लक्षात ठेवायचं. आणि बीटा इज इक्वल टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा, हे दोन रिलेशन लक्षात ठेवायचे करंट ॲप्लिकेशन फॅक्टरचे. मग ही गामाची व्हॅल्यू जर यामध्ये पुटअप केली तर तुम्हाला काय मिळेल, इमिटर करंट आय ई इज इक्वल टू मिळेल 1 प्लस बीटा इंटू बेस करंट आय बी, 1 प्लस बीटा इंटू बेस करंट आय बी. तर हे जे तुम्हाला कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशनमध्ये फक्त एवढ्याच टर्म लक्षात ठेवायचे आहे. आणि याच्या प्रॉपर्टीज, आता याच्या ज्या काही प्रॉपर्टीज, त्या प्रॉपर्टीजमध्ये बघा पहिली प्रॉपर्टी की याला इनपुट इम्पिडन्स खूप जास्त असतो, हायेस्ट इनपुट इम्पिडन्स, हायेस्ट इनपुट इम्पिडन्स. कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशनमध्ये इनपुट इम्पिडन्स सर्वात हायेस्ट असतो आणि आउटपुट इम्पिडन्स सर्वात लोएस्ट असतो. लोवेस्ट आउटपुट इम्पिडन्स, आउटपुट इम्पिडन्स जो आहे तो सर्वात लोवेस्ट असतो. त्यानंतर करंट गेनची व्हॅल्यू सगळ्यात हायेस्ट असते, हायेस्ट करंट गेन जो की काय आहे गामा, जो की काय करंट गेन गामा. त्यानंतर व्होल्टेज गेन सर्वात लोवेस्ट असतो, लोवेस्ट व्होल्टेज गेन नियरली 1 असतो, तो नियरली युनिटी, म्हणून याला बफर सुद्धा म्हणतात. व्होल्टेज गेन जो सर्वात लोएस्ट असतो, जो नियरली युनिटी असतो, हेन्स नोन ॲज बफर, म्हणून याला कधी कधी बफर सुद्धा म्हणतात, इनपुट आणि आउटपुटमध्ये कोणत्याच प्रकारचा फेज डिफरन्स नसतो. काय फेज डिफरन्स is 0 between input and output voltage. इनपुट आणि आउटपुट व्होल्टेजमध्ये फेज डिफरन्स किती असतो, 0 असतो. फेज डिफरन्स किती असतो, 0 असतो. त्यानंतर कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन हे सुद्धा करंट कंट्रोल व्होल्टेज सोर्स आहे. कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन जे ACC इज ऑल्सो करंट कंट्रोल डिव्हाइस, करंट कंट्रोल डिव्हाइस किंवा करंट कंट्रोल कॉन्फिगरेशन म्हणून आपण त्याला. हे पण कसं आहे, करंट कंट्रोल कॉन्फिगरेशन. आणि त्यानंतर 7 नंबरची प्रॉपर्टी की याचा पॉवर गेन जो असतो तो मॉडरेट असतो, मॉडरेट पॉवर गेन. तर बघा या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जे काही 3 कॉन्फिगरेशन सांगितले, कॉमन बेस, कॉमन इमिटर आणि कॉमन कलेक्टर, यापैकी मोस्ट प्रोबेबली तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात तर कॉमन इमिटर. कारण कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनमध्ये त्याचे ॲप्लिकेशन खूप जास्त आहे. कॉमन बेसमध्ये करंट ॲप्लिकेशन फॅक्टर अल्फा असतो, कॉमन बेसमध्ये बीटा आणि कॉमन कलेक्टरमध्ये गामा. या तिन्हीमध्ये रिलेशन असे आहे की बीटा इज इक्वल टू असतो अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा आणि गामा इज इक्वल टू आहे 1 प्लस बीटा. म्हणजेच गामा इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, तर 1 प्लस अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा, 1 प्लस अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. यालाच जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय मिळेल, 1 अपॉन 1 मायनस अल्फा. तर हे रिलेशन तुम्हाला एकमेकांमध्ये असणारे रिलेशन विचारू शकतात, करंट ॲप्लिकेशन फॅक्टर किंवा वेगवेगळ्या प्रॉपर्टीजवर असोसिएटेड तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारू शकतात की कोणत्या कॉन्फिगरेशनमध्ये इम्पिडन्स कमी असतो इनपुट, कोणत्या कॉन्फिगरेशनमध्ये इम्पिडन्स जास्त असतो, कोणत्या कॉन्फिगरेशनमध्ये पॉवर गेन असा आहे, कोणत्या कॉन्फिगरेशनमध्ये पॉवर गेनची व्हॅल्यू इतकी आहे, कोणत्या कॉन्फिगरेशनमध्ये व्होल्टेज गेन एवढा असतो, कोणत्या कॉन्फिगरेशनमध्ये व्होल्टेज गेन इतका असतो. त्यानंतर फेज डिफरन्स कोणत्या याच्यामध्ये इंट्रोड्यूस होतो, फेज डिफरन्स कोणत्या याच्यामध्ये इंट्रोड्यूस होत नाही. अशा ज्या डिफरंट प्रॉपर्टीज आहेत
असं तुम्हाला डिफरंट प्रॉपर्टीज विचारू शकतात. किंवा करंट अल्फा जो येतो, अल्फा हा करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर कोणत्या कॉन्फिगरेशनचा आहे, बीटा हा करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर कोणत्या कॉन्फिगरेशनचा आहे. आणि अल्फा आणि बीटा जर तुम्हाला 2 दिल्या तर तुम्हाला दोन्हीमध्ये रिलेशन विचारतील, कधी गामा विचारतील, गामामधलं रिलेशन विचारतील. असे तुम्हाला एकमेकांवर इंटरडिपेंडंट कोणते ना कोणते क्वेश्चन विचारू शकतात. तर आपण तिन्ही कॉन्फिगरेशनच्या तिन्ही प्रॉपर्टीज जेवढे की तुम्हाला मी 7-8 पेजेसमध्ये किंवा या साधारणपणे 11-10-11 स्लाईड्समध्ये जे डिनो लिहून दिलेलं आहे तेवढं सर्व तुम्ही प्रॉपरली जर का व्यवस्थित लिहून घेतलं, प्रॉपरली लिहून घेणे आणि त्यांना व्यवस्थितपणे अंडरस्टँड करून रिवाईज करणे, तर तुमचा या ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन कॉमन बेस असो, कॉमन कलेक्टर असो, कॉमन इमिटर असो, किंवा त्यांच्या इनपुट इम्पिडन्सचे प्रश्न असो, आउटपुट इम्पिडन्सचे प्रश्न असो, व्होल्टेज गेन असो, पॉवर गेन असो, फेज डिफरन्स असो, कोणता करंट कंट्रोल आहे, कोणता करंट कंट्रोल नाही, कोणत्यामध्ये कोणता इनपुट जंक्शन, कोणत्यामध्ये कोणता आउटपुट जंक्शन, हे सर्व क्वेश्चन्स तुमचे इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. ओके, थँक्यू.